नमस्कार तुमका सर्वांक म्हज्या चॅनलाक आज हांव तुमचे मुखार हाडलेल्या दुकरा मासाची रक्ती करची रीत. ह्या रेसिपीत हांव तुमका शुरू तावन म्हळ्यार जिव्या बोटी तावन एंड मुसर कशें करचें म्हणून दाखोवन आसा. तर चड वेळ काडिनासतना शुरू करया आयची ही रेसिपी. ही रेसिपी म्हज्या वणये सांगता हांव हांगा गांवांत करनासा. हांगा हांवें 7 केजी जिवी बोटी काडलेल्या. ती पहिले उदकान बरें करून धुवंक आसा. हाचे उपरांत हाका तिके पालो घालचो. हांगा 7 केजी जाल्ल्यान तिके पालो इल्लोसो चड घालचें तशेंच इल्लेशें उदक घालून पयले आमकां ही उकडोवंक आसा. 15 ते 20 मिनिटां ही बोटी उकडल्या उपरांत हाचें उदक अलग करून पिसस एका आयदनांत घालून थंड जावंक सोडचें. मंगळुरांत दोन्ही टायपांनी बोटी मेळटा, उकडलेली तशेंच जिवी मेळटा जाल्यार अशें उकडोवचें. आणि उकडलेली बोटी मेळटा जाल्यार ते इल्लेशे उदकान पयलें दवरून मागीर डायरेक्टली कट करचें. आता आमी शिंदाप कशें करचें पळया. हांगा हांवें मसाला शिंदाप 3 केजी बोटीच्या हिसाबार काडलेल्या. डिस्क्रिप्शनार हांव तुमकां 1 केजीक कितले इंग्रेडियंट्स जाय ते मेजरमेंट हांव घालता. दया करून डिस्क्रिप्शन कॉलम फॉलो करचें. या शिंदापांत पियाव, तरणी मिरसांग, आलें, लसूण, तिके साल आणि लॉंग तशेंच तिके पानां काडून दवरल्यात. हाचें शिंदाप आमी दुकरा मासाक कशें शिंदाप करताले सेम तशेंच करचें. जे सांगता तिके व्हड सायजाचो आमट्यांनी उदकांत भिजत घालून दवरचें. हांगा हांवें 2.5 केजी म्हळ्यार 2.5 केजी बोटी बारीक कट करून दवरल्या. केदाळी सरपो तेल करताना बोटी बारीक कट करचे. हाका मसालोय बरो वडटा, सेवकी बरें जाता. हाचे सांगता हांवें हांगा 1/2 केजी दुकरा मास काडलेला. दुकरा मासी तिकेशे बारीक कट करचें. दुकरा मास रक्ती करताना घाल्यार हाची टेस्ट आनीकी बरी जाता. इन केस तुम्ही 1 केजी रक्ती मास करतात जाल्यार ताका दुकरा मास 250 ग्राम्सचे वरनी इल्लेशें चड म्हळ्यार 350 ग्राम्स घाल्यार पावता. हे मास आता आमकां कुकरांत उकडोवंक आसा. कुकरांत हे बोटी घालची. हाचे सांगता आमी कट करून दवरलेले मास आसा न्ही ते घालचे. कुकरांत मास आनी बोटी उकडताना हाचे सांगता इल्लोसो गरम मसाला घालया. आमी हांगा काडून दवरलेली तिके पानां आसात न्ही ही हाका घालची. हाचे सांगता लॉंग तशेंच तिके साल आनी सांगता रुची प्रमाणे इल्लेशें मीठ घालचें. उपरांत आमी हांगा किरोवन दवरलेली आमट्यांचे उदक हाका घालचें. हे मास आनी बोटी उकडताना आमकां हांगा एक्स्ट्रा उदक कांय घालूंक ना तशेंच कांय मिरसांगे पिठो या बफत पावडर घालिनासतना हें उकडोवंक आसा. 4 विसिलां येता म्हणसर हांगा कुकरांत उकडचें. हांगा 4 विसिलां उपरांत कुकर निवल्या उपरांत आमी हांगा धांगणें काडून चेक करचें. हांगा बोटी उकडल्या गे म्हणून पयलें चेक करचें. इन केस बोटी उकडोंक ना तर परतुनी धांगणें धांपून 2 विसिलांक म्हणी या लो फ्लेमार म्हणी उकडोवंक दवरचें. आता ही कुकरांत तावन कान आमी एका व्हड आयदनांत घालचें. शिंदाप घालताना व्हड आयदनाची बारीक गरज आसता. ही आता शिंदाप आमी फर्स्ट काडून दवरिल्ले पियाव, लसूण, आलें, तरणी मिरसांग हे बारीक चॉप करून दुकरा मासा कशें करता तशेंच कट करून ह्या मासाक घालचें. शिंदाप घालून जाल्या उपरांत हांगा एक बरें मिक्स करचें. उपरांत हाका 2 टेबल स्पून म्हणसर बफत पावडर घालून बरें करून मिक्स करचें. ह्या रेसिपीक बफत पावडर इल्लोसो चड जायचे पडटा. पूण आता आमी उकडताना पयले 2 टेबल स्पून बफत पावडर घालून उकडोवचें. या वेळार फ्लेम मिडियम दवरून ही हांगा मास आमकां शिंदापा सांगता उकडोवंक आसा. पावडर घाल्ल्या निमती म्हळ्यार बफत पावडर घाल्ल्या निमती हांगा आडयेक लागचे चान्स आसा. आनी ह्या रेसिपीक आमी चड उदक घालिनासतना ही रेसिपी करची. ही सडावत जावन इल्लेशें सेमी ड्राय आसता. एकदम ड्राय न्ही, एकदम वॉटरी न्ही. त्या देखून इल्लेशें ध्यान दवरचें. 5 या 10 मिनिटां खातीर धांगणें धांपून हे हांगा उकडचें. मोदे एक पोटी धांगणें घालून हांगा चेक करचें पडटा कित्याक हांगा आडयेक लागचे चान्स आसता न्ही त्या देखून. आता हांव हांगा 3 टेबल स्पून म्हणसर बफत पावडर घालून आसा. क्वॉन्टिटी हांगा 3 केजी काडलेल्यान पिठो इल्लोसो चड जायचे पडटा. बफत पावडर घालून हांगा बरें करून मिक्स करचें. हाचे सांगता मीठ तशेंच आमसाण गरज आसा तर ती हांगा ह्या वेळार घालचें.
इन केस हांगा तुमका आमटान चड यूज करूंक नाका तर हांगा 1 टेबल स्पून म्हणसर शिरको घालनी हांगा एडजस्ट करचे. उपरांत रगती सांगता हांगा रगती मेळटा. ही रगती या मासाक घालून बरें करून हांगा मिक्स करचे. रगत घाल्ल्या उपरांत हांगा फ्लेम तेकेशी लो दवरचे. रगत घाल्ल्यान हांगा चड उकडूंक या फ्लेम हाय दवरल्यार हांगा ते आडयेक लागचे चान्स असता. आमच्या घरा म्हळ्यार मंगळुरांत आमी दुकरा मासाची रगती अशीच रांदची. इन केस तुमी या रितीर रांदिना तर तुमी एक फावटी अशें रांदून पळया आनी तुमचे फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया. हाचे उपरांत ह्या दुकरा मासाच्या रगतीक 2 टीस्पून म्हणसर क्रश्ड मिरया पिठो घालचो. क्रश्ड पेपर पावडर घालचो. ही एक आमच्या दुकरा मासाच्या रगतीक एक ट्विस्ट दिता आनी टेस्ट एकदम डेलिशियस असता. सडाव जावन दुकरा मासाची रगती इल्लेशें एडवान्स करचें पडटा. मिनिमम 2 या 3 घंट्या पयलें केल्यार न्हय हें मासाक बरें वडटा आनी खावंकी बरें रूच जाता. हांगा आमी धाकणे दांपोन सायडीन दवरया. हांव बरो वसता. तुमकां ही रेसिपी बरी लागली म्हणून. बरी लागली तर दयाकन लायक बटनाक क्लिक करा. तशेंच ही रेसिपी तुमच्या मोगाच्यांक कुटुंबादारांक सैर्या धैर्यांक फॉरवर्ड करूंक शेअर करूंक बिलकुल विसरा नाकात. या रेसिपी वयर तुमचे फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया. बेगीन येता नव्या रेसिपी वटू. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचें कविता.